हाय हॅलो नमस्कार, मी सरला. मी तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तर आज आपण प्रीमिक्सवाला चॉकलेट केक बनवणार आहोत. स्पॉन्जी आणि 5 मिनिटात होणारा घरगुती साहित्यामधून. आणि प्रीमिक्स आणल्यावर ही बॅटरमध्ये काय काय टाकायचं आणि किती टाकायचं हे सर्व मी याच्यात सांगणार आहे. बॅटर कशा पद्धतीने बनवायचं हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे हे चॉकलेट प्रीमिक्स. तुम्ही चॉकलेटचा केक घरीही बनवू शकता, बिस्किटापासून किंवा कोको पावडरपासून. पण जर प्रीमिक्स अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, तर तुम्ही 5 मिनिटात असं प्रीमिक्स नुसतं मिक्स करून तुम्ही हा केक बेक करायला ठेवू शकता. ना ओव्हन ना टीन ना काहीच. तुम्ही तुमच्या घरगुती साहित्यामधून इतका छान असा केक बनवू शकता. तर त्यासाठी मी प्रीमिक्स एका भांड्यात ओतून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हा केक मिक्स करण्यासाठी काय काय लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी मी घेतलेले आहे इथं एकदम पावणे 1/4 कप तेल, गोड तेल आणि अर्धा कप दूध. चमच्याच्या साहाय्याने 1 चमचा स्टीलचा भरून तेल आहे आणि अर्धा कप असं दूध आहे. तर एवढंच बेटर बस झालं. आणि याच्यासाठी अगोदर आपला डब्बा मी कुकरच्या डब्यात करणार आहे, तर ते मी तयार करून घेतलेला आहे. कढई पण हे बघू शकता तुम्ही, मी बेक करायला ठेवलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी अगोदर रेडी करून ठेवायच्या आहे. आता यात प्रीमिक्समध्ये ओतणार आहोत आपण तेल. आणि हे सगळं एका डायरेक्शनला आपल्याला फिरून घ्यायचं आहे फिक्सीच्या साहाय्याने. बिलकुल डायरेक्शन चेंज नाही करायचं, नाही तर केकमध्ये एअर बबल्स तयार होतात आणि केक चांगला फुगत नाही. आता हे दूध आपण याच्यात मिक्स करणार आहे. एका डायरेक्शनमध्ये याला चांगल्या गुठळ्या आपण फोडून घेणार आहोत, जेणेकरून मऊसूत असं हे मिश्रण तयार होईल. हे बघू शकता. अर्ध्या कप दुधात आणि 1/4 कप तेलामध्ये मिश्रण एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. प्लेन केक बनवणार आहे मी, चॉकलेट प्लेन केक. त्यामुळे मी याच्यात ड्रायफ्रूट वगैरे काहीच नाही. तुमच्याकडे असेल तुम्ही टाकू शकता किंवा प्लेनही बनवू शकता. पण 5 मिनिटात होणारा असा, लेकरांना आवडणारा असा हा केक आपण बनवूया घरच्या घरी. फक्त हे प्रीमिक्स चांगलं बनवून घ्या. एका डायरेक्शनला याला चांगल्या सर्व गुठळ्या अशा फोडून घ्या त्यातल्या, जेणेकरून त्यात काही राहिलं तर एअर बबल्स वगैरे राहिलेत केक चांगला फुगत नाही किंवा केक चांगला बनत नाही. केकचं बॅटर हे असंच तयार करा. बघू शकता तुम्ही, हे ठेवा त्याची. आणि आता आपण हे कुकरचा डब्याला मी बटर पेपर लावून घेतला होता, तर त्याच्यात आपण हे प्रीमिक्स आता टाकून घेऊया. ही प्रोसिजर खूप फास्ट आहे, कारण त्याच्यात ऑलरेडी प्रीमिक्समध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर असतं त्यामुळं. आणि टॅप करून घ्यायचं असं. आणि कढई आपली बेक झालेली आहे ऑलरेडी. आता कढईमध्ये आपण हे ठेवलेलं आहे. तर केक बेक व्हायला वेळ लागतो. आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. सुरुवातीला मध्यम आचेवरच केक होऊ द्यायचा चांगला बेक होईपर्यंत, नंतर कमी करायचं. पण अगोदर चांगला मध्यम, म्हणजे जास्त कमी पण नाही आणि जास्त मोठा पण नाही, ह्या आचेवर आपल्याला केक चांगला बेक करायचा आहे. 20 ते 25 मिनिट लागतात. तर हे बघा, आपला केक चांगला बेक झालेला आहे, बघू शकता. कारण की हे कढाईमुळं केक असा बेक झालेला आहे. म्हणजे मधल्या अजून 5 मिनिट लागेल बेक व्हायला. तर असं चाकूच्या साहाय्याने आपल्याला बघून चेक करून बघायचा आपला केक पूर्णतः बेक झालेला. तर आपला पूर्णतः केक बेक झालेला आहे. आणि हे बघा, मी केक आता काढून घेतलेला आहे. किती स्पॉन्जी झालेला आहे. आणि हे जे केकला झालेलं आहे साईडच्या साईडनं, तर मी बटर पेपर हे साईडनं लावले नसते तर हे असं प्लेन झालं असतं. पण ते माझ्याकडनं बटर पेपर साईडनं लावले गेले, त्याच्यामुळं ते तसं तयार झालेलं आहे. तुम्ही बटर पेपर बिलकुल नुसतं खालीच ठेवा तळाला, बिलकुल साईडनं वगैरे लावू नका. केक किती स्पॉन्जी झालेला आहे तुम्ही बघू शकता. कट पण इझिली होतो तो. आणि होणार 5 मिनिटात लेकरांना आवडणारा असा चॉकलेट केक आपण घरच्या घरी असं बनवू शकतो, काही वेळ न लागता. तर हे बघा, किती स्पॉन्जी केक आपला रेडी झालेला आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एक सबस्क्राईब जरूर करा.
जर आवडला असेल तर असं प्रीमिक्स आणून तुम्ही हा केक घरच्या घरी 5 मिनिटात असा तयार करू शकता, काही वेळ न लागता. तुमच्याकडे काहीही साहित्य नसेल तरी हरकत नाही, तुम्ही घरच्या घरी कुकरच्या डब्यामध्ये किंवा कढईमध्ये ओव्हनची गरज नाही, हा केक बेक करू शकता आणि एवढ्या छान पद्धतीने बेक होतो तो.